आज आपण एकादशी निमित्त गोड कचोऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक नारळाचा किस घेतला आहे, साखर घेतली आहे, वेलची घेतली आहे, मनुके घेतले आहेत आणि खसखस भाजून घेतलेले आहे। हे आहे अरोरोटचं पीठ। हे आहे आपण बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत सोलून आणि छान असे आपण आता त्याला किसून घेणार आहोत, कारण की हाताने जर दाबून घेतले तरी सुद्धा त्याच्यात थोडेसे गोळे राहतात, म्हणून आपण किसून घ्यायचं म्हणजे एकजीव होतो। तर हे ऑर्गॅनिक आपलं अरोरोटचं पीठ आहे, त्याच्यामुळे कलर त्याचा जरा काळपट आहे पण खूप टेस्टी आणि आपल्याला शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। तर तुम्ही हेच पीठ घेतलेलं आहे। तुम्ही दुसरंही पीठ घेऊ शकता, राजगिरा पीठ घेऊ शकता किंवा साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता। तर याच्यामध्ये चवीनुसार मी उपासाचं मीठ घातलेलं आहे आणि छान आता आपण हे मळून घेणार आहोत। यात पाणी अजिबात घालायचं नाही, कारण बटाट्यामध्ये भरपूर पाणी असतं। तर थोडं थोडं पीठ अजून पण लागलं तर थोडं थोडं पीठ घालून आपण हे पीठ छान याचा गोळा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपलं छान पीठ असं मळून झालेलं आहे। तर आता आपण कचोरीचं सारण बनवणार आहोत। त्यासाठी आपण साखर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता आपण थोडंसं 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यात नारळाचा किस घालून थोडंसं परतून घेतलेलं आहे। थोडंसं परतून झाल्यानंतर आपण 4 चमचे त्याच्यात साखर घातलेली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। तर थोडंसं आपलं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात घालायचे आहे मनुके। मनुके घातल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यात घालायचे ड्रायफ्रूट अख्खा पण घालू शकता, तुम्ही चुरा पण करून घालू शकता। तर मी त्याच्यामध्ये वाटून ड्रायफ्रूट घातलेलं आहे, खसखस भाजून घातलेली आहे। त्याच्यामुळे खसखसमुळे खूपच छान चव येते। खसखस थोडी भरपूर घाला। तर बघू शकता आपलं किस छान शिजून झालेला आहे, परतून झालेला आहे, त्याचा कलर चेंज झाला म्हणजे आपलं हे सारण तयार झालेलं आहे। तर हे बघा, हे आपलं पीठ तुम्हाला एक सांगायचं राहिलं की पीठ तुम्ही नंतर मळा, आधी तुम्ही सारण तयार करून घ्या। तर पीठ असं नंतर पातळ होत नाही। आपल्या कचोऱ्या चांगल्याच बनणार आहेत, पण थोडंसं मेहनत लागते, त्याच्यात सारखं पीठ मिक्स करावं लागतं। तर बघू शकता हे आपल्या कचोऱ्या आता तयार होत आहेत। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर बघू शकता आपली कचोरी कशी तयार होते। एकदम हळूहळू हाताने करायची, फुटली नाही पाहिजे, छानपैकी मिक्स झालं पाहिजे, छान गोळा झाला पाहिजे, कारण की जर कुठे राहिला उघडा तर तो तेलामध्ये हे फुटू शकतो। तर आपला चेहरा पण सांभाळायचा आहे तळताना। तर आपल्या साऱ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत, तेल आपलं तापलेलं आहे। तर कचोऱ्या तळताना तुम्ही नक्कीच आपल्या चेहऱ्याच्याकडे लक्ष द्या, कारण कधीकधी हा फुटला जातो पदार्थ, त्याच्यामुळे बघू शकता। तर आपल्या कचोऱ्या तळून एकदम तयार झालेल्या आहेत, मस्त कलर आला आहे गोल्डन। तर तुम्ही लस्सीबरोबर खाऊ शकता किंवा दह्यामध्ये थोडी साखर टाकून हा पदार्थ खाऊ शकता। तुम्ही त्याच्यात वेलची पण घालू शकता। मी याच्यात वेलची घातली नाही, कारण की आमच्या घरात वेलची आवडत नाही। ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही अख्खे तळून घालू शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही पदार्थ खाऊ शकता किंवा तुम्ही नुसते सुकेसुद्धा तुम्ही ही कचोरी खाऊ शकता। तर आपले उपवासाची एकादशी स्पेशल ही कचोरी तयार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।